करुणा मुंडेच्या पोटगीवरून मुंबईतील माझगाव कोर्टामध्ये सुनावणी। लग्नाचे पुरावे सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। करुणा आर्थिकदृष्ट्या सक्षम, पोटगीची गरज नाही, धनंजय मुंडेंच्या वकिलाचा युक्तिवाद। दिशा सालियान 14व्या मजल्यावरून बिल्डिंगच्या संरक्षण भिंतीबाहेर पडली। प्रत्यक्षदर्शीचा जबाब, पडली तेव्हा अंगावर कपडे असल्याचंही केलं स्पष्ट। राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान 3 वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य। अर्थमंत्री अजित पवारांची कबुली। अजित पवारांच्या विधानावरती विरोधकांचं टीकास्त्र। महापुरुषांच्या अवमानावरती मकोकासारखी कारवाई का नाही? सरकारला उदयनराजेंचा संतप्त सवाल। सरकार बोळ्यानं दूध पितंय का? राजेंचा संताप। प्रशांत कोरटकरच्या रॉल्स रॉइस कारचं गूढ उकललं। पिंपरीतील बिल्डर तुषार कलाटेकडे कार असल्याचं समोर। संतोष देशमुख हत्येच्या सुनावणीमध्ये सुग्रीव कराडचं नाव। नवी माहिती समोर येईल। धनंजय देशमुखांची माहिती, अवादा कंपनी समोरच्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका। कुणालच्या विनोदांना घटनेनं मान्यता देण्याची याचिकेतून मागणी। मुख्यमंत्री फडणवीस तुळजापूरमध्ये भवानी देवीचं दर्शन, तर पंढरपूरमध्ये सहकुटुंब घेणार विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर। नागपुरात जय्यत तयारी। माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी मोदी आणि मोहन भागवत उद्या एकाच व्यासपीठावर। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दिवसभरातील व्हीआयपी दर्शन बंद करा, सुजय विखेंची मागणी। तिरुपतीप्रमाणे पहाटेच व्हीआयपी दर्शन देण्याचीही मागणी। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी तेजी। जळगावात सोनं 48 तासात 2000 महागलं। प्रतितोळा 92,500 रुपये दर।